चला चला बघा नाही तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा पाकळ्यांचा खच खच पाकळ्या काय कुठे आहेत गुलाबाच्या पाकळ्या? एवढा होता तो बुके एवढा सगळे लाल लाल गुलाब होते आणि त्याला ना असं निळं निळं असं प्लास्टिक लावलेलं होतं आणि त्याच्यावर फ्रॉम अक्षय असं लिहिलेलं होतं. एक मिनिट काकू एक मिनिट काय फ्रॉम अक्षय लिहिलं होतं बरोबर ना? पण मग टू पण लिहिलं असेल म्हणजे कोणाला असं पण लिहिलं असेल ना त्याच्यावर काय असं काय हा? अरे तूच म्हणालास ना तू स्वतःसाठी म्हणून. काकू काही काय काही काय हेच तर विचारलं नाही याला. अरे असं काय म्हणतोयस काही? तर हा म्हणाला मी आजारी नाहीये का मग मी स्वतःच स्वतःला बुके दिलाय असं शपथ म्हणाला की नाही? असंच म्हणाले होते भाऊजी. असं नका का? पण मला वाटलं होतं की टू अमृता असेल. अगं पण माझं म्हणणं असं होतं की ते फ्रॉम अक्षय नाही टू अक्षय असायला पाहिजे होतं. एकदा काय ते ठरवा तुम्ही दोघींनी. काय चाललंय तुमचं? मला एवढं वर्णन केलं मग हातातलं काम टाकून धावत आले. आणि ते पाकळ्या नाही गुलाब नाही सारखाने काय चाललं तुमचं? फ्रॉम काय टू काय? नाही मेंटल हॉस्पिटलला फोन करायलाच हवाय. अमृता मेंटल हॉस्पिटलला फोन कर. पटलं की नाही तुम्हाला माई? म्हणजे इथे बाकीचं काही नसलं दिसलं तरी सुद्धा डोक्यावर परिणाम झालेला एक पेशंट दिसलेला आहे. लाव ग फोन लाव. फोन लाव अमृता. नुसता एकच पेशंट नाहीये दोन दोन पेशंट आहेत. हो आणि हो मी मी काय मी आणि मी पण मी अहो माई मी खरंच सांगते तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना एवढा तरी. इथे गुलाब होते इथे पाकळ्या पण होत्या ते निळं निळं प्लास्टिक होतं मग टू होतं फ्रॉम अक्षय टू अक्षय फ्रॉम अक्षय. गप्प बस वसुधा. काय चाललंय? तुम्हाला दोघींना काही कामं नाहीत ना म्हणून तुमची डोकी अशी चालतायत. कळलं ना? हात आणि डोकं दोन्ही बंद आहे तुमचं. चला कामात येते तुम्हाला. चला चला चला. अहो माई चला तू चाल पाहिजे तू बोलली. शर्मिष्ठा चल. त्या रजाया धुवून वाळत टाका आधी. कळलं ना? आणि त्या सुकल्याला सुकल्या की एकीने एक धरा एकीने दुसरा टोक धरा आणि टोकाला टोक धरून छान घड्या घालून टाका. आणि नंतर ते पडदे उसवले त्याला हेम घाला. एकीने पडदा धरा आणि दुसरीने हेम घाला. कठीण असतं ते काम. समजलं? काम 5वीला पुढे म्हणजे 5 वाजेपर्यंत ही कामं सगळी होतील. माई मी खरंच सांगते अक्षयचं काय करायचं तो माहितीये का माई? अशा पाकळ्या उडत होता स्वतःवर अशा. अजून चालूच आहे तुझं हे. पण माई खरंच बुके आपल्या घरी आला होता. माई मी काय म्हणते या दोघी इतक्या कळवळीने सांगतायत तर मी एकदा यांच्याशी बोलून येऊ का शांतपणे? अमृता नाही तशी यांच्या औषधाची वेळ झालीच आहे ना मग बघून येऊ का? चल चल चल. वसुधा
मग नको नको. तू जा, तू नको. तू जा. नाही तू माझ्या बरोबर चल, अजून 2 कामं तुला देते, त्याशिवाय डोक्यातून खुई जाणार नाही तुझ्या. तू पण चल ग. चल अमृता तू जा. भाग्यश्री चल. वसुधा आले आले आले. अवघड आहे त्या बायका. थँक गॉड गाठोडं पडलं नाही. नाही घालवावं लागणार तिकडनं. पाकळी म्हणजे बाकीच्या पाकळ्या कपाटात असते. काय काय करतेस तू? अक्षय सारा अच्छा याच्यासाठी केलंय सगळं. सो स्वीट ऑफ यू अक्षय. म्हणजे जे माझं झालंय तेच तुझं झालंय का? अरे यार करायला काय गेलो आणि झालं काय? बघ हा कशा नीट बघून कर, लागतं मग ते. भाग्यश्री मला एक सांगायचंय ग. मी नाही खोटं बोलत आहे खरंच. तू बघितलं होतंस ना सगळं तिकडे बुके बिके. अक्षय खोटं बोलतोय माहितीये तुला. त्याचा रेकॉर्ड आहे ग खोटं बोलण्याचा. सतत खोटं बोलत आलाय तो कियारा बरोबर, अमृता बरोबर. मुळात मुद्दा काय माहितीये, या माई आहेत ना, माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत ग. पण आई आपण आधी गेलो होतो तेव्हा तिथे फुलं होती है की नाही. मग दुसऱ्यांदा गेलो होतो फुलं गायब झाली. मग आपल्या दोघींना भास तर नाही ना झाला? नाही. सासू कोण आहे तुझी? तुम्ही. मग बरोबर कोण बोलतं? तुम्ही. ए भाग्यश्री माझ्यासाठी ना असा एकदम असा फक्कड असा चहा करून आण, एकदम असं कडक. पण आई
तुम्हाला तर ऍसिडिटीचा त्रास होतो ना. नाही नाही नाही, सासू कोण आहे? तुम्ही. चहा कोण आणणार माझ्यासाठी? मी. चहा आणणार ना? हो. कसा आणायचा आहे? कडक. शाबास, पटकन जायचं. हो. कडक चहा. परमेश्वरा, काय एक एक हिरे पाठवलेस रे आमच्या घरात. पहिली ही भाग्यश्री आणि दुसरी ही नकटी अमृता. पण खरं रत्न तर कियारा आहे. जे पारख नाही कोणाला आमच्या घरात. अक्षय वेडा झालाय आणि हे काही केल्या माई कबूल करत नाहीयेत. पडदा शिवायला पाहिजे, नाही तर येतील माई घाडगे. झाला की नाही पडदा शिवून? आय ग आय ग. एक तर अक्षयने स्वतःसाठी बुके मागवला, तुम्ही त्याला नेऊन दिला. अक्षय नाहीच म्हणतो. हे वेडेपणाचं लक्षण नाहीये का? काय बोलायचं? एक तर स्वतःसाठी कोण बुके मागवतो का? वेडेपणा नाही तर काय, सगळी लक्षण वेडेपणाची आहेत. काय चाललंय काय? माझं हे सुई बोटाला लागली होती. ते हे म्हणजे की असं हे म्हणून कळवतेस? काय करणार नाही. म्हणून लक्ष द्यावं कामात. ही जी तुझी बडबड चालली ना मनातल्या मनात, जी मला ऐकू येते, ती थांबव. आणि कामात लक्ष दे. हात चालव पटपट. काही कळलं नाही दाखवू नकोस. नाही नाही, मी तर आता गप्पत बसून सगळं गप्पपणे काम करणार. जरा थांबलं असतं तर सांगितलं असतं का अक्षय तुमचा कसा वेडा झालाय ते. मला काही म्हणालीस? मी म्हटलं कशी काय अशी बोटात सुई गेली ते बघायला पाहिजे नीट. आणि पण आता नाही काय बोलणार आहे. आता तुम्ही म्हणाल ना गप्प बस आणि गप्पपणे काम. मी काय बोलत होतीस? काय विचारायला? सुई सुद्धा एवढ्या छत्रीने एवढा मोठा पडदा शिवणार कसा? ते दाभण आणते, दाभण सगळं शिवून टाकते. पडदा शिवल्याशी मतलब. हा ऐकेन नाही ऐके, पण आमची भाग्यश्री एवढासा घेतो का? सॉरी सासूबाई. नमस्कार. जे होय. अच्छा, पाकळ्या. वा 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 वा. पुरावा सापडला. गुलाबाची पाकळी. माई घाडगे, आता काही तुम्ही मला खोटं ठरवू शकणार नाही. पुरावा झालाय हातात. गुलाबाचा बुके घरात येतो काय? तो गायब होतो काय? पाकळ्या तो तोडतो काय? स्वतः उधळतो काय? त्याही गायब होतात. आणि माई घाडगे काही माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. बुके येतो, बुके गायब होतो. मग पाकळ्या काढल्या जातात, गायब होतात आणि त्या पाकळ्या या नकट्या अमृताच्या हातात दिसतात. काहीतरी गडबड आहे, मोठी गडबड आहे. आणि त्यातून अक्षय वेड्या वेड्यासारखं बोलतोय, वागतोय. जादू तर नाही, गडबड आहे. काहीतरी आहे नक्की. सुधा सावध व्हा. फोन वाजतोय. फोन खरंच वाजलाय का त्या बुकेसारखंच आहे? गडबड आहे का जादू का भास? बघायला पाहिजे. हॅलो 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 हॅलो. अरे बोला, कोणीतरी हॅलो म्हणा. हॅलो हॅलो, कोण बोलते? 1 2 3 4 फोन टेस्टिंग. हॅलो हॅलो.
नाही बोलायचं तू जा. काय चाललंय हे? आधी बुके गायब होतो, मग आवाज गायब होतो. अरे दे, तो बुके पण गायब होते, तो आवाज पण गायब होते, पण ती कियारा अख्खीच्या अख्खी गायब झाली. आणि हा मूर्ख अक्षय वेड्यासारखं वागतोय. शोधायला हवा वसुधा. गडबड आहे, मोठी गडबड आहे. शोधा शोधा म्हणजे सापडे. अरे पण शेवटी मैत्री आलं ना अगदी शेवटच्या पाकळीला. अरे काय वेळ आहेस का तू अक्की? हे असं गुलाबाच्या पाकळ्या तोडून शी लव्ज मी नॉट. अरे कॉलेज लाईफ मध्ये ठीक होतं यार. आणि ह्या उत्तरावर तू कसा काय विश्वास ठेवू शकतोस? चल. अरे प्रेमाच्या बाबतीत हाच फंडा वापरतात ना. प्रेमाचा संबंध मनाशी असतो, मनाचा कौल महत्वाचा. मिळाला कौल शेवटच्या पाकळीला मैत्री म्हणून. मॅड आहेस का तू? अरे पंक्या, पण दुसरा कुठला मार्ग सुचत नाहीये मला. ती जे वागते ना त्यातून नेमका अर्थ काढणं ना खूप अवघड होऊन बसलंय माझ्यासाठी. मित्र म्हणून आम्ही खूप धमाल केली. अरे आता माझ्या आजारपणामुळे आमच्यातली धमाल आहे ना ही गायब झालीय. जरा अमृता सिरियस झालीय, पण हा सिरियसनेस कशामुळे आलाय? म्हणजे माझ्या प्रेमात पडले म्हणून आलाय का माझ्या काळजीपोटी आलाय हेच मला कळत नाहीये. त्यामुळे मला नेमकं काय ते कळत नाहीये. कळतो तुला माझा प्रॉब्लेम? बरं ठीक आहे. अक्की तू एक काम कर. तू मला म्हणायचंस बघ, नाही प्रसंग मला नीटचा आठवत नाहीये, पण तू सांगायचंस की अमृता तुला असं म्हणायची. म्हणजे अमृता तुला सांगायची मला हे नाही जमणार, मी काय तुझी बायको आहे का, या टाईप. आठवते? अरे मग आठव आणि तसंच घडवणार. अच्छा, आपण ती तसं जर नाही म्हणाली तर म्हणजे मी आहेच डेंजर झोन मध्ये. बरोबर. ठीक आहे, ओके, आठवतो मी. कळलंय मला काय करायचंय ते. ऑल द बेस्ट. आणि कळवा मला. ठीक आहे, कळवतो. बाय. बाय. पाच 5 मिनिटांनी मला बोलवत होती. या ना माई बघायला काय चाललंय बघा. अक्षयला वेळ लागल्यासारखं वाटतंय आणि इथे नुसता पसारा पडलाय आणि काय विचारू नकोस ग बाई. शेवटी म्हणले ही काय थांबणार नाही. गेले तिकडे मी तर कुठे काय गुलाबाई नाहीत आणि पाकळ्या नाहीत. काय चाललेलं असतं तिच्या डोक्यात. सुद्धा म्हणजे ना कशी वागेल याचा नेमच नसतो. काहीतरी वेगळंच असतं तिचं. काही का असे ना, पण घरात आपण सगळे धावतो की नाही, इकडनं तिकडनं इकडे, नुसतं सगळं घर हसत असतं. खरंय बाई. आता अक्षय जसा घरी आलाय, एक तर अमृता आता अक्षयची छान काळजी घेतेय. आणि मुख्य म्हणजे अमृताची तुम्ही काळजी घेताय माई. त्यामुळे तसंही घर हसतच आहे आता. मी कढी केली, जरा चव बघा का. अगो बाई, पण आता मी नाही काय बघणार, तुझी सासूच बघेल आणि सांगेल तुला. बघ बघ बघ. बघा बघा जमलंय का आपल्या सुनबाईंना. वास खूप छान येतोय ग. सुंदर. माई खरंच खूप छान झालीये कढी. अमृता मस्त. अरे वा. माई चाकून बघा. जमते थोडं. आता हिच्याही हातचं प्रेम उतरायला लागलंय पदार्थांमध्ये माई. अगं सावकाश. हात अजून दुखतोय का ग? अगं तुला लेप देते, तू माझ्याकडनं लावून तरी घे निदान. नाही आहे, खूप कमी झाले आणि आता बरं वाटतंय. आणि आम्हालाही औषध लावता येतं बरं का. मृदुला, आता लेप जो तयार करशील ना तो अक्षयलाच दे लावायला. नाही
म्हणजे कशी पटपट जखम बरी होईल काय. लाजाळूचं पान. ऐक अगं. हॅलो हॅलो हॅलो. ठेवून दे मग, जाऊ दे. कोणीच बोललं नाही. असू दे. थोडस मीठ घाल फक्त. अण्णांना थोडस मीठ लागतं. ठीक आहे मी येते. वा. चला मृदुला, तयार होते बरं का पुढची फळी. आता हळू आपण रिटायर्ड व्हायला हवं. अरे माई